टाइम लागल्यामुळे जो आहे ते हळदीला जे आहे ते जास्त ग्रोथ नाही भेटली आणि पाणी खूप जास्त भेटलं, त्यामुळे मित्रांनो हा परिणाम या हळदीवर झालेला आहे। इथून खाली जर बघितलं मित्रांनो तर हळद बघा किती छोटी छोटी आहे, बघा इथं तुम्ही किती छोटी छोटी हळद आहे। खूप जास्त ग्रोथ या हळदीची झाली नाही आहे आणि हळद जी आहे ती सध्या छोटीच आहे। आणि इथून समोरून जर बघितलं तर हळदीची वाढ जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे जी आहे ती झालेली आहे, ग्रोथ हळदीची झालेली आहे। तर मित्रांनो असं का झालं असेल मी तुम्हाला सांगतो। या टापूमध्ये मित्रांनो वरनं पाणी यायचं पावसाचं आणि खाली जे आहे ते पूर्ण साचायचं, ते पाणी सातत्याने इथे साचायचं आणि ते पाणी जे आहे ते मुरवायला किंवा खाली जायला जे आहे ते पाटाच्या द्वारे जे आहे ते खाली जायला येतो खूप जास्त टाइम लागायचा आणि तो टाइम लागल्यामुळे जो आहे ते हळदीला जे आहे ते जास्त ग्रोथ नाही भेटली आणि पाणी खूप जास्त भेटलं, त्यामुळे मित्रांनो हा परिणाम या हळदीवर झालेला आहे। तर एक लक्षात घ्या मित्रांनो, हळद जिथं तुम्ही लावसाल त्या वावराचा स्लोप जो आहे तो खाली काढलेला असला पाहिजे आणि ती जमीन जी आहे ते मित्रांनो चिबडणारी नसली पाहिजे, पाणी साचून घेणारी नसली पाहिजे, जास्त पाणी त्या जागेवर थांबलं नाही पाहिजे, पाण्याचा फ्लो तिथं व्यवस्थित झाला पाहिजे मित्रांनो। पाण्याचा फ्लो जर झाला तर आपली हळद जी आहे ते खूप चांगली येते आणि हळदीची वाढ जी आहे ते खूप चांगली होते मित्रांनो। तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा।